मला ना एक नवीन पद्धतीनं एक रील शूट करायचं चालू होतं. बरं आहे का. तर हॅलो हाय नमस्कार. बोल दादा दादा बोल दादा दादा. तर बोल हां दादा दादा. तर आता हॅलो हाय नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर माझं नाव आहे पूनम आणि मी असं वेगळ्या नवीन वेगळं काहीतरी असं म्हणजे ते म्हाताऱ्या बायका किंवा आपले आया चुलत्या वगैरे कशा म्हणजे असतात आहेत अशा पद्धतीनं मी थोडासा रील बनवण्याचा प्रयत्न करत होती. पण म्हणजे खरंच एक रील पण बनली नाही किंवा एक रील पण नाही बनवता आली मला. आणि त्याच्यात ना हा माझा छोटा मुलगा आहे आणि तर हा नेमका बारक्याला हात मुलांचं कसं असतं माहिती आहे ना की असं वेगळं काय करायला घेतलं की रडायचं. काय काय रे घेतले ना आता तुला व्हिडिओमध्ये. आणि हा इकडं खुर्चीवर बसलाय ना तो बोका, तो मोठा मुलगा आहे बरं का माझा. आणि तो ना मी व्हिडिओ काढायला लागले ना की इतका तो छोट्या मुलाला कळी करतो ना, तो अजिबात त्याला जास्त घेत नाही किंवा त्याला जास्त ही करत नाही. आणि त्याच्यात आता गप्पा बसलाय ना, शांत बस ना जरा. आणि मी काहीतरी असं वेगळं करायचा प्रयत्न करते बरं का. तर इन्स्टाला आपले फॉलोअर्स आहेत 76,200 फॉलोअर्स सध्या आहेत बरं का. आणि असं काहीतरी वेगळा व्हिडिओ काढायचा मी प्रयत्न करते म्हणजे पहिली सुरुवातच आहे. पण इतकं म्हणजे मला प्रॉब्लेम येतोय ना. हो याला पाहिजे माझ्या हातातलं स्टँड पाहिजे, त्याचे सेल्फी स्टिक असतं ना ते पाहिजे. आणि त्याला पाहिजे होतं माझ्या हातात. मी सेल्फी स्टिकला लावलेला व्हिडिओ आणि तो व्हिडिओ काढायचा प्रयत्न करत होते. तर तो ना ते सेल्फी स्टिकच घेऊन पळायला लागला. म्हणजे इतक्या गमती जमती होत राहतात बरं का. आणि म्हणून व्हिडिओ बनता राहतो. आणि तरी पण आता त्याला दिलंय तरी पण तो रडतोयच. आणि हे पण ह्याला पण लावलं ना, आता हे स्टँड आहे बरं का, ह्या स्टँडला पण लावलं ना तरी पण ते पण स्टँड उचलतो. आणि झोपत तो दिवसा कसलाच नाही बरं का, अजिबात जास्त झोपत नाही. आता हसतोय पण सगळं माझा व्हिडिओचा खोळंबा करून टाकतो. आणि हा जो आहे ना हा पण ना तसाच करतो. हा पण काही व्हिडिओ काढू देत नाही, व्हिडिओ करू देत नाही. त्याला व्हिडिओमध्ये ये म्हणलं तर त्याला आवडत नाही, म्हणजे जास्त करून आवडत नाही. येतो कधी कधी पण असं जास्त आपण फोर्स केला किंवा ये ना बाळा असं केलं तर येतो तो. आणि हे बघा आता ह्या स्टँडनी मला व्हिडिओ काढायचा होता तर ते स्टँड घेऊन आता ते छोटं बाळ आमचं पळतंय. आणि म्हणजे खरं तर व्हिडिओ काढायचं आणि एक चांगली रील बनवायची म्हटल्यानंतर त्याच्या मागं इतकी मेहनत असते ना, खरंच इतकी मेहनत असते ना की बस. कारण जेव्हा तुम्ही एकटं राहता ना, एकट्या माणसाला व्हिडिओ बनवायला बरं का, जेव्हा तुम्ही एकटं राहता ना तेव्हा आणि तुम्ही खरंच जिद्दीनं एखादी रील छानवाली बनवता ना तेव्हा खरंच भारी वाटतं. पण मी आज नवीन काहीतरी सुरुवात केली होती. मला असं वाटलं चांगला हे मुलं रिस्पॉन्स देतील किंवा चांगलं मला की हा माझा मोठा मुलगा तो करतो बरं का मदत थोडी. पण तुम्हाला सांगते ह्या छोट्या पोराला काही समजावून पण सांगता येत नाही आणि काय करायचं म्हणजे खरंच काही सुचत नाही बरं का. आता मी तर डोक्यालाच हात लावून बसले कारण तो सेल्फी स्टिक आहे ना त्याच्याने मला तो एक खाली बसून व्हिडिओ शूट करायचा होता. तर तो आता ती घेऊन पळतोय आणि मी प्रश्नात पडले आता काय करायचं आणि कसा करायचं शूट. कारण दोघांना पण माझ्या दोन्ही पण मुलं दुपारी झोपत नाहीत आणि व्हिडिओमध्ये त्यांना कधी कधी घ्यावं लागतं वगैरे. तरी पण मी जास्तीत जास्त करून मुलांना पण घेण्याचा प्रयत्न करते किंवा मुलांना टाळण्याचा पण प्रयत्न करते जास्तीत जास्त. आणि कधी कधी जर राहणं तर ऐकणं तर मग मी
त्यांना घेते बरं का त्याच्यामध्ये. आता त्यांनी काय लावलंय माहिती आहे का, तो सेल्फी स्टिक कुठं नेऊन ठेवलाय आणि ह्यांनी आंबे आणलेत गावावरून, तेच एक 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 हातात आणून देतोय. आता काय करावं, मला माझी रील पण होईल की नाही सांगता येत नाही. एक तर थोडीशी नॉर्मलची मी थोडी शूट केलेली आहे, झालेली आहे, पण नुसतं आता एक 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 आंबा पिशवीतनं काढून चाललेला आहे ओटीत ठेवायचा. तर अशी मस्ती चालू असते बरं का. आणि त्यातनं पण टाईम काढून वेळ काढून रील शूट करायला घेते. पण ह्याचमुळं व्हिडिओ माझे येत नाहीत किंवा चांगले म्हणजे जसे मी बनवायचे विचार करते ना तसे बनवता येत नाहीत. कारण आज मी बऱ्यापैकी गेटअप केला वगैरे, बऱ्यापैकी मी ट्राय केलं की बाबा मला काय सूट होतं आहे किंवा काय सूट होत नाही, किंवा म्हणजे कसा गेटअप चांगला वाटेल किंवा कसं काय बोलण्याची स्टाईल. कारण गावाकडं असं थोडंच नाही म्हणजे गावाकडं गावंढळ पद्धतीने बोललं जातं आणि ते सगळं म्हणजे मी आता गावाकडचे आहे म्हणल्यानंतर मी तेच पुढं चालवायला बघते. पण मला रीलमध्ये ते दाखवायचं म्हणलं ना तर मग हा असा प्रॉब्लेम येतो आणि मग माझी रील अर्धवटच राहते बरं का. आणि मग नंतर शूट करावं असं वाटत नाही किंवा नंतर रील बनवावीशी वाटत नाही, कारण सगळा मूड जातो आणि थकून पण गेलेलो असतो आपण. आधी सकाळपासून घरातली कामं, नंतर हे पोरांना घेऊन, नंतर सगळं पोरांचं आवरायचं, सगळं आपलं आवरायचं, सगळं घरातलं आवरायचं, घरातली कामं आवरायची, नंतर हा गेटअप सगळा करायचा. नंतर म्हणजे काय चांगलं दिसेल काय नाही, कसं बोलायचं हे पण थोडंसं आता कसं असतं माहिती आहे का, गावावरून बाहेर पडलो ना की थोडी तरी भाषेमध्ये चेंज येतो. मग त्या भाषेचा टोन वापरायचा, म्हणजे तो टोन कसा आला पाहिजे वगैरे हे सगळं बघायचं. बऱ्याच गोष्टी मॅनेज करावं, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी असतात की त्या आपल्याला लक्ष द्याव्या लागतात त्या गोष्टींकडे. जर आपण तशा गोष्टी म्हणजे त्याच पद्धतीनं बनवायचे म्हटलं तर. पण हे असे प्रॉब्लेम येतात बरं का. आता माझे दोन्ही पण स्टँड असे आहे की मी स्टँडला हात लावला की तो पळवून घेऊन जाणार, स्टँडला मोबाईल लावला तर तो पळवून घेऊन जाणार, असं होणार आहे. आणि आता हसतोय बघा, मगाशी रडत होता आणि आता हसतोय. तर तुम्हाला सांगते अशी गंमत होते. मग आता कसं बरं ना दादा, मग आता कसा व्हिडिओ बनवायचा, व्हिडिओ बनतच नाही आणि पोरं स्टँड घेऊन पळतात नुसती. तर काय करावं ना काही सुचत नाही. आणि हे झोपतात पण एवढं उशिरा ना, मग रात्रीचं व्हिडिओ बनवा, कारण दिवसभर थकलेलो असतो त्यामुळे रात्रीचं पण व्हिडिओ बनवायला शक्य नाही होत. कारण पोरं झोपली की मग आपल्याला पण झोपावं लागतं ना, कारण मग नंतर रात्रीचं वगैरे उठला छोटा तर मग त्याच्याबरोबर मला पण उठावं लागतं. मग आता असंच सकाळी पण मी उठायच्या अगोदर तो बारका उठतो, आम्हालाच उठवतो तो बारका, असं होतं. मग आता काय करायचं, म्हणून थोडा टाईम काढून करायचा प्रयत्न जर केला ना, काही नवीन ट्राय करायचा प्रयत्न जर केला तर नेमका हमका 100% म्हणजे मला काय माहिती ते पहिल्या दिवशी तर यश मिळतच नाही या पोरांमुळे. नुसती मस्ती चाललेली असते, इतका आगाऊपणा चाललेला असतो ना. पडल. कसा काढायचा व्हिडिओ, कशी काढायची रील, काय करायचं काहीच सुचत नाहीये. आणि त्यात घेणारं पण असं दुसरं कोणी नाही आहे किंवा मी कोणाकडे पाठवू शकत नाही. मी मुलांना मी कधीच पोरांना दुसऱ्याच्या घरी म्हणजे दुसऱ्याकडे मी कधीच पोरांना पाठवत नाही. मी स्वतःच म्हणजे 1 मिनिटसुद्धा पोरांना मी डोळ्याआड करत नाही. माझं पूर्णपणे लक्ष पोरांकडेच असतं. त्यामुळं मी एक वेळ माझं काम सगळं थांबवते. म्हणजे मी खरं तर मी भरपूर काम करत होते, पण मी सगळं काम थांबवलं ह्या पोरांसाठी. खास करून ह्या माझ्या छोट्या मुलासाठी थांबवलं, कारण मोठा आता चांगला बऱ्यापैकी मोठा झाला आहे, त्यामुळं मला त्याचं टेन्शन नाही वाटत आहे जरा. पण छोट्या मुलासाठी मी सगळं काम सोडलं. मी काय काम करत होते वगैरे ते सगळं सोडलं. आता फक्त त्याच्याकडेच मी लक्ष देते आणि व्हिडिओ फक्त कधी कधी असे काढत असते, चालू असते काढायचं. तर काही नाही काही चालू असते पोरांचं पण. आणि दिवसभर कधी एखाद्या दिवशी लहान रडायला लागला तर त्याला म्हणजे समजवून येतं आणि ह्याच्यातच वेळ इतका निघून जातो ना की मला टाईम मिळत नाही. आणि खरंच बरं का, मी छान व्हिडिओ म्हणजे माझ्या डोक्यात खूप आयडिया चांगल्या असतात की बाबा नाही आता असा व्हिडिओ बनवायचा, तसा व्हिडिओ बनवायचा, हे करायचं ते करायचं, पण
ह्या सगळ्या गोष्टींमुळं ना मला व्हिडिओज नाही बनवता येत. म्हणजे माझा व्हिडिओ नाही बनत नाही. मला बनवायला भरपूर आवडतं किंवा मी खूप चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बनवू शकते बरं का. पण हे असे इतके प्रॉब्लेम येत राहतात ना ह्या बारक्या पोरांमुळं, आणि मग सगळं निघून जातं, आणि मग ती जे डोक्यात विचार केला आहे ना ते पण सगळं निघून जातं, आणि मग व्हिडिओ राहतो बनवायचा. तर ह्याच्यावर काय सोल्युशन तुमच्याकडे असेल ना तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ शेअर पण करा जास्तीत जास्त, आणि कमेंट पण छान छान कमेंट करा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ वगैरे बघून. आणि अगोदर सबस्क्राईब केलेल्या लोकांसाठी धन्यवाद बरं का. खरंच तुमच्या सपोर्ट मिळतो आहे मला. इन्स्टाला खरं तर खूप चांगला सपोर्ट मिळतो आहे बरं का, पण मला यूट्यूबला अजिबात सपोर्ट मिळत नाही आहे. म्हणजे कारण लोक व्हिडिओ एवढे जास्त लॉंग व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत, त्यामुळं पण मिळेल. तुम्ही नक्कीच मला सपोर्ट करचाल ही आशा करते. आणि सो इथंच व्हिडिओ थांबवते आता. हे लहान पोरांचं काय चालूच राहणार आहे. आणि सो धन्यवाद.